पुढील बातमीकडे आसावरी जगदाळे यांना वर्ग 2च्या नोकरीचं पत्र दिलं गेलंय। प्रशासकीय अधिकारी म्हणून पुणे पालिकेमध्ये त्या नोकरी करणार आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा मागणी केली होती। नोकरी संदर्भात ही मागणी होती आणि अखेर सरकार दरबारी त्यांच्या मागणीला यश आलेलं आहे। त्यांना पुणे पालिकेमध्ये वर्ग 2ची नोकरी देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला। आसावरी यांच्या वडिलांचा पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता आणि त्यानंतर सरकारकडून सुरुवातीला आश्वासन दिलं गेलं होतं। या जगदाळे कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी दिली जाईल आणि अखेर ती देण्यात आली आहे। 10 महिने झाले माझं अजून जॉबचं काम झालेलं नाहीये पूर्ण। ते म्हणाले होते की ते मला सरकारी नोकरी देते म्हणून, पण अजूनही त्या गोष्टीवर काही पुढे हालचाल झालेली नाहीये। आता मेधाताईंनी गृहमंत्री अमित शहांना आमच्या वतीने, आमच्या कुटुंबियाच्या वतीने एक पत्र लिहिलंय। त्याच्यामध्ये त्यांनी जे सरकारने केलेले प्रॉमिसेस आहेत ते पण मेन्शन केलेत। ॲटलिस्ट आता तरी ते काम हवं अशी माझी अपेक्षा आहे। मला आज बऱ्याच म्हणजे गोष्टी कळाल्या। त्याच्यामध्ये एक असं होतं की आपले जे CM आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांनी खूप जास्त पाठपुरावा केला या माझ्या जॉबच्या रिगार्डिंग। त्यांनी माझा GRमध्ये पण खूप सारे चेंजेस करून तो GR इथे पालिकेत पाठवला आणि त्याच्यामुळे आज खूप मी म्हणेन की खूप फास्ट ही प्रोसेस 2-4 दिवसातच घडली आणि आज त्याचं फळ म्हणून मला हा ऑफर लेटरचा कागद हातात आला। गेले 10 महिने मी खूप पाठपुरावा केला ह्या जॉबच्यासाठी। सगळ्या CMच्या PAशी यांच्याशी सगळ्यांशी बोलले आम्ही। मेधाताई कुलकर्णींच्या थ्रू आम्ही अमित शहांना पत्र लिहिण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर आम्ही चंद्रशेखर बावनकुळेंना भेटलो, शिंदे दादांना भेटलो। मग त्यानंतर CM सरांकडे पण आमचं पत्र गेलं की असं असं आहे, तिच्या जॉबच्या बाबत डिले झालेला आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत। रोहन, गेल्या 10 महिन्यांपासून हे कुटुंबीय नोकरीसाठी प्रयत्न करत होते। अखेर नोकरी मिळालेली आहे। त्यांची मागणी, या कुटुंबाची मागणी पूर्ण झाली आहे। की पहलगामला जो हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर सगळेच लोक त्यांना भेटायला यायचे, सगळेजण आश्वासनं द्यायचे, परंतु अगदी वन फिरावं लागलं ही नोकरी मिळण्यासाठी। सगळ्यांनी आश्वासन देखील दिलेले होते, परंतु ते तात्पुरती ठरली का? कारण का जर का आश्वासनं दिली होती तर मग सगळ्या प्रशासनाला, यंत्रणेला इतका वेळ का लागला या सगळ्या घडामोडी घडायला? कारण का 10 महिन्यांमध्ये अनेक घडामोडी ज्या आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये घडल्या। कारण का जो कुटुंबाचा कणा होता त्यांच्यात म्हणजे संतोष जगदाळे, त्या संतोष जगदाळ्यांचं अशा पद्धतीने निधन झाले, ते शहीद झाले। त्यानंतर कुटुंबावरती आर्थिक संकट देखील मोठी जी आहे ती ओढावलेली होती आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एकटी आसावरी जगदाळे हीच मुलगी त्यांच्या घरामध्ये असल्यामुळे तिला नोकरी मिळावी अशी त्यांची मागणी होती आणि आश्वासनं देखील अनेकांनी दिलेली होती। परंतु 10 महिने त्यांना नोकरी मिळण्यासाठी लागले, परंतु उशीर जरी झाला असला तरी त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे, संपूर्ण कुटुंबाने आनंद व्यक्त केलेला आहे आणि आता कुठेतरी आर्थिक त्यांची जी आहे ते पुन्हा एकदा स्थिरस्थावर होईल। कारण का वर्ग 2ची नोकरी जी आहे ती आसावरी जगदाळे यांना पुणे महानगरपालिकेमध्ये देण्यात आलेली आहे, परंतु यासाठी देखील टेक्निकली दृष्ट्या जे आहे ते खूप मोठे बदल जे आहेत ते करावे लागले, GR काढावे लागले आणि यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला, असं प्रकारचं मत या सगळ्या प्रसंगी या सगळ्यांनी मांडलेलं पाहायला मिळालं। अगदी मेधा कुलकर्णी यांच्या माध्यमातून गृहमंत्री अमित शहा यांना देखील पत्र जे आहे ते या कुटुंबियांनी लिहिलेलं होतं। त्यानंतर देखील वेगाने हालचाली ज्या आहेत त्या झालेल्या होत्या। आपल्याला आठवतंय की काही महिन्यांपूर्वी माध्यमांसमोर येऊन काहीशी निराशा जी आहे ती या जगदाळे कुटुंबियांनी व्यक्त केलेली होती। त्यांना इतका वेळ लागतोय, ते आर्थिक विवंचनेत आहेत, अशा प्रकारचं मत या सगळ्यांनी मांडलेलं होतं। परंतु पहलगाम हल्ला झाला त्यावेळेस सगळ्यांनीच त्यांचं सांत्वन केलं। अगदी सगळ्याच राजकीय नेत्यांनी त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला, परंतु हा आधार क्षणिक होता का, त्यापुरताच होता का? त्यानंतर 10 महिने जवळपास फिरावं लागलं। ही कुठेतरी प्रयत्न केल्यानंतर अखेर नोकरी मिळालेली आहे। त्यानंतर या कुटुंबियांनी समाधान सुद्धा व्यक्त केलंय। रोहन, तुम्ही असेच जोडलेले राहा।